नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज बघा मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि चवळीच्या शेंगांची आपल्या दाण्यांची भाजी बनवायची, मस्त हिरव्या दाण्यांची भाजी बनवायची. तर आता हे शेंगा छान अशा निवडून घ्यायच्यात आपल्याला व्यवस्थित. तर बघा इकडे मी शेंगा छान अशा निवडून घेतलेल्या आहेत, दाणे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या दाण्यांची भाजी बनवायची आहे. तर चला मग करूया सुरुवात. तर इकडे बघा आपल्याला तेल टाकायचं आहे कढईमध्ये. तर मी अंदाजे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि इकडे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत. तर ठेचून हा लसूण टाकायचा आहे. लसूण ठेचल्यामुळे भाजीचा स्वाद वेगळाच येतो. आता जिरं आणि लसूण पण छान असा 1 मिनिटासाठी तळून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलामध्ये. तर 1 मिनिट मी छान लसूण तळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा घेतला होता मी, तो असा बारीक कट करून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदासुद्धा आपण 1 मिनिटासाठी छान तेलामध्ये परतून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्याला ढवळतच राहायचं 1 मिनिटासाठी. आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत. 8 ते 10 पानं घेतली होती मी. ते पानंसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ते तेलामध्ये त्याला पण छान असं तळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे, तर आपल्याला घरगुतीच मसाले ॲड करायचे आहेत. तर 1 चम्मच मी लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चम्मच गरम मसाला घ्यायचा आहे, 1 चम्मच धना पावडर घ्यायची आहे आणि थोडीशी हळद पावडर घ्यायची आहे. तर हे घरगुतीच मसाले मी ॲड केलेले आहेत. तर आता हे मसालेसुद्धा 1 मिनिटासाठी छान असे परतून घ्यायचे आहेत आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे, जास्त फुल नाही करायचा आहे. कमी गॅसवरती 1 मिनिट आपल्याला हे मसाले छान असे तळून घ्यायचे छान. आता याच्यामध्ये आपल्याला 1 टमाटा टाकायचा आहे. आता टमाटासुद्धा मी 1 मिनिटासाठी छान असं शिजवून घेते. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी, नॉर्मल पाणी टाकायचं आहे आणि आता पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला करपणार नाही म्हणून. आता मी याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि आपण 1 मिनिट छान असा टमाटा आणि कांदा कमी पाण्यात शिजवून घेऊ. तर चला आता बघू आपण 1 मिनिट. तर बघा 1 मिनिटामध्ये टमाटा छान असा मऊ झालेला आहे आणि तेलही भरपूर सुटलेले आहे. आता छान असं मिक्स करून घेतलं आणि मी चम्मचच्या सहाय्याने त्याला असं प्रेस करून घेते. टमाटा बघा छान असा मऊ झालेला आहे मस्त. तर चम्मचच्या सहाय्याने मी त्याला परत थोडंसं असं प्रेस करून घेते, कारण लहान मुलं टमाटा काढून बाजूला ठेवतात. तर आपण अशा पद्धतीने थोडं प्रेस करून घ्यायचे. तर टमाटा पण छान असा मस्त शिजलेला आहे. आता आपण जे चवळीचे दाणे घेतले होते, हिरवे चवळीचे दाणे, तर ते ॲड करायचे आहेत. ते सुद्धा छान असे मिक्स करून घेऊ 1 मिनिटासाठी. आणि आता मी वाफेतच 2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. तर आता झाकण ठेवते 2 मिनिटं. तर चला आता आपण बघू 2 मिनिटं झालेली आहेत. तर बघू शकता तुम्ही चवळीचे दाणे खूप छान असे शिजलेले आहेत मस्त, कारण हिरवे दाणे आहेत ते त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला. तर छान असे शिजलेले आहेत, वाफेतच शिजवून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे. तर मी थोडीशी नॉर्मल अशी पातळ भाजी बनवणार आहे, तर मी त्याच प्रमाणे पाणी टाकणार आहे. तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही तशा पद्धतीने पाणी ॲड करा, कमी अधिक. तर आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करते. तर बघा मी अगोदरच शेंगदाणे दळून ठेवलेले होते, भाजून असं कूट तयार करून घेतलेलं होतं आणि मी बघा ह्या चम्मचने 3 चम्मच कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं. आता परत छान असं मिक्स करून घेऊ आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे. तर आता परत मी छान असं मिक्स करून घेते. मीठ टाकलेले आहेत. आता आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि आता 2 मिनिटासाठी भाजी आपण शिजवून घेऊ. तर झाकण मी अर्धच झाकण ठेवलेलं आहे. तर आता 2 मिनिटं झाली. आता आपण बघू
तर भाजी छान अशी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तेलही छान असं सुटलेलं आहे मस्त. आणि जास्त पातळही नाही, जास्त अशी सुकीही नाही, भाजी अशी बनवलेली आहे मी. आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तर एकच नंबर आपली हिरव्या चवळीच्या दाण्यांची भाजी झालेली आहे मस्त, खूपच छान झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.